तुमच्या आवडीचं चॅनल ए फॉर ॲग्रिकॉस या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत NCERT CET 2026चा रिव्ह्यू विद्यार्थ्यांकडून जाणून घेण्यासाठी. आत्ता सध्या मी आहे कृषी महाविद्यालयामध्ये. तर आता आपण लगेचच विद्यार्थ्यांकडून त्यांचा रिव्ह्यू जाणून घेऊया की आजचा पेपर नेमका कसा होता. जाणून घेऊया की आजचा पेपर नेमका कसा होता. मित्र, तुझं नाव सांग आणि कॉलेज सांग. माझं नाव विशाल सुरेश गरुड आणि आदित्य ॲग्रिकल्चर कॉलेज बीडचं आहे. थोडंसं जोरात बोला. आजचा पेपर कसा वाटला? आजच्या पेपरची मुळात तुम्ही तयारी किती दिवस केली होती? पेपरची तयारी खूप दिवसापासून चालू होती. पेपर म्हणजे इतका टफ पण नव्हता आणि सिम्पल पण नव्हता. एक फंडामेंटल बेसिसवर पेपर होता आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण रिपीट झाले होते बरेच. प्रिव्हियस इयर क्वेश्चन कुठले रिपीट झाले काही सांगता येईल का? प्रिव्हियस इयर क्वेश्चन एक्झाम्पल नॅफिडचा एक प्रश्न होता, एपेक्स बॉडी ऑफ द, ते एक प्रश्न रिपीट झाला होता. किंवा बरेच प्रश्न होते अजून जसं की रेशो झाला होता रिपीट, जिनोटाईप रेशो, जीन इंटरॅक्शन. ओके. बरं, आता हे तुम्हाला म्हणजे PYQचा अभ्यास केला त्याचा फायदा झाला असं म्हणणं आहे. ठीक आहे. बरं, प्रश्न जे होते ते स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न होते का काही अप्लाइड प्रश्न होते? क्वेश्चन काही स्ट्रेट फॉरवर्ड होते आणि काही कन्फ्युजिंग पण होते. जसं की हॉरिझॉनचा सॉईल हॉरिझॉनचा एक प्रश्न होता, इलिव्हेशन BNC. ते कन्सेप्ट लक्षात नाही आल्यामुळे कन्फ्युजन. ओके. तुम्ही मला सांगा, अभ्यास जे आहे तुम्ही साधारणतः किती महिने केला होता? अभ्यास साधारण म्हणजे कॉलेजमध्ये चालूच होता 4 वर्ष. तर त्याच्यानुसार जेव्हापासून डिग्री झाली की 3 ते 4 महिने. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आता पुढच्या ज्युनियरला तुम्ही काय सांगाल? 3 ते 4 महिन्याचा अभ्यास सफिशियंट आहे की आणखीन करायला पाहिजे? ज्युनियरला एवढंच सांगणं आहे की तुमची डिग्री चालू असताना तुमचे जे सेमिस्टर वाईज तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करत जा. कन्सेप्ट क्लिअर राहिले तर भविष्यात नक्कीच फायदा होईल. ओके, ठीक आहे. तुमचं नाव सांगा सर. माझं नाव ऋषिकेश मल्लिकार्जुन सोमेश्वर. मी आदित्य ॲग्रिकल्चर कॉलेज बीडचा आहे. तर आजचा पेपर तसा अवघड होता. कमी अभ्यास पण आमचा कमीच पडला बऱ्यापैकी. 5-6 महिने आम्ही अभ्यास केला, स्टार्टिंगपासून केला असं तर बरं होतं. आणि क्वेश्चन तर इनडायरेक्ट विचारले होते, तर कन्फ्युजिंग क्वेश्चन होते. ओके, म्हणजे जसं स्ट्रेट क्वेश्चन असतात, आपण MCERTचा जसं अभ्यास करतो तसे स्ट्रेट क्वेश्चन होते, कन्सेप्च्युअल क्वेश्चन होते. हां, कन्सेप्च्युअल क्वेश्चन होते. तुम्ही कन्सेप्ट क्लिअर केला तर तुम्हाला बरेच काही सोडता येईल. तुमचे कन्सेप्ट क्लिअर नसेल तर तुम्ही काही करू शकणार नाही. म्हणजे अप्लाइड क्वेश्चन तुम्हाला कळणार नाही ना. ओके. तुमचं काय म्हणणं सर पेपरबद्दल? पेपर चांगला होता आणि बऱ्यापैकी पेपर सोडवला आहे, चांगला गेला. फक्त आता डिपार्टमेंट सिलेक्ट करायला बाकी. वॉट अ कॉन्फिडन्स. ग्रेट. बरं, 1 गोमध्ये किंवा फर्स्ट राऊंडमध्ये तुम्ही किती अटेम्प्ट करू शकला होता, म्हणजे कन्फर्म अटेम्प्टला जे लगभग 90 का 85 to 90च्या आसपास. ओके, आउट ऑफ 290. तुमचे? फर्स्ट आवरमध्ये आणि कमीत कमी 50-60 तर कन्फर्म आहे तसं. आणि सेकंड आवरमध्ये बाकीचे ऑलमोस्ट कवर केले. चलो, थँक्यू सो मच. तर मित्रांनो, आणखीन काही आपले चॅनलचेच फॉलोअर्स आपल्याला भेटलेले आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना पेपर कसा गेला. तर हॅलो मोक्षदा, कसा गेला पेपर आजचा तुझा? तर पेपर म्हणजे ठीक होता, पण एवढा पण ठीक नव्हता. थोडा टफ लेवलचा होता. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण आले नाहीत आणि इसेन्शियलमधला पण म्हणजे मोजकाच पार्ट होता. आणि टेक्निकल गोष्टीवरती जास्त भर होता. इकॉनॉमिक्स, स्टॅटिस्टिक्सवर पण जास्त होता. आता मोक्षदा, तू तर आपलं पॉवर मॉक टेस्ट दिलं होतं. त्यामध्ये पॉवर मॉक टेस्टमध्ये बऱ्याच जणांनी विचारलं, सर स्टॅटचे इतके प्रश्न का? तर आता त्याचं उत्तर कदाचित तुम्हाला कळालं असेल. हो सर, आपण जसा पेपर तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्टॅटचे प्रश्न आले होते. ओके. बरं, आणखीन पेपर कसा होता, म्हणजे डायरेक्ट स्ट्रेट क्वेश्चन होते की अप्लाइड होता? अप्लाइड होतं सर. अप्लाइड होतं. फर्स्ट राऊंडमध्ये तुम्ही किती अटेम्प्ट केले? फर्स्ट राऊंडमध्ये 110. 110. तुमचा अटेम्प्ट? 110च आहे. 110. तुमचं एकदा पूर्ण नाव सांगा आणि कॉलेज सांगा. माझं सुप्रिया विनायक वाघमारे, राजीव गांधी कृषी महाविद्यालय. तुमचं? मोक्षदा शिवाजी वरकड, लेट राजीव गांधी कृषी महाविद्यालय, परभणी. ओके, ग्रेट. बरं, आता इथून पुढे कुठलं डिपार्टमेंट चूज करण्याचा विचार आहे? सर इच्छा तर आहे जेनेटिक्सची, पण लागतो का नाही आता बघूयात. चलो, तुमचं? फ्लोरिकल्चर. ओके, दॅट्स ग्रेट. चलो, थँक्यू. हां ओके, कसा होता? हां, मस्त होता पेपर, चांगला गेला आहे. बरं. हो, सोपा होता, तेवढं काय अवघड पण नव्हता. पण पेपरची दखल सरकारनं पण घ्यावे. जसं आता बघा, काल TATचा फुटला, तसं आज आम्हाला भीती होती की आम्ही पेपर द्यावा बाहेर यावं आणि कुठे CATचा पण घटस्फोट फुटला काय असं वाटलं होतं. त्यामुळे सरकारनं पण म्हणजे जास्त भीती पेपर कसा येईल याची नव्हती, पेपर फुटेल का नाही याची. फुटेल की नाही त्याची भीती होती. आता सरकारला कळायला पाहिजे, सगळे होऊन एवढे मेहनत करायले, रात्रंदिवस अभ्यास करून द्यायले. चालेल, काय हरकत नाही, तुझ्या भावना पोहोचल्या. पेपर कसा वाटला? पेपर सर मॉडरेट होता. मॉडरेट. अप्लाइड क्वेश्चन होते की स्ट्रेट क्वेश्चन होते? नाही, अप्लाइडच होते काही. काही प्रश्न सांगता येतील का कसे, म्हणजे कुठल्या विषयावर जास्त होता भर सर याच्यात सगळेच मॉडरेट घेतले गेले होते. ओके. म्हणजे ना जास्त ना कमी.
सगळे मॉडरेट. मायनर विषय कुठले कुठले कवर झाले होते? मायनर आपले इकॉनॉमिक्स केलता, सॉईलचे बऱ्यापैकी कमीच क्वेश्चन होते, जास्त नव्हते, आणि एक्सटेन्शनचे प्रश्न हो. तुम्हाला कसा गेला पेपर? मस्त गेला, नॉर्मल म्हणजे सोपा गेल्यासारखाच गेला पेपर, जास्त अवघड बी नव्हता, तरी भारी गेला पेपर, काय नाही होता आपण पास. तुमच्या सगळ्यांचा चांगला रिझल्ट लागला अशी अपेक्षा करू. एकदा फक्त तुमचं नाव आणि कॉलेज सांगा. माझं नाव आशुतोष अरविंद धनेधर, कॉलेज लेट अंबादासराव वडपुरकर, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर वरपूड. ओके, वरपूड कॉलेज. तुमचं? माझं नाव ओमकार जाधव, राहणार नांदेड जिल्हा, आणि माझं कॉलेजचं नाव काय अंबादासराव वरपुडकर कृषी महाविद्यालय विद्यालय वरपूड. चालेल. खनखन आवाज आहे भाऊचा, सरकारपर्यंत आवाज पोहोचला अशी अपेक्षा करू. सरकारपर्यंत माझं नाव आयुष सुरेश जाधव आणि माझं बी कॉलेज येत आहे यानं म्हणलेलं. आम्ही सगळे एकाच कॉलेज ॲडमिशन घ्या तुम्ही, कारण तुम्हाला चालेल चालेल, ठीक आहे, थँक्यू. मला ते सांग. नमस्कार, माझं नाव योगेश संतोष शिंदे, मी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर तोंडापूर इथला विद्यार्थी आहे. आज MCR ॲग्रिकल्चर CETचा पेपर देण्यासाठी कॉलेजला आलेलो होतो. तर पेपर दिला मी, तर पेपर खूप टफ होता. मला टफ वाटलेला आहे कारण की मायनर सब्जेक्टवरती भर दिलेला होता. जे स्कोरिंग सब्जेक्ट होते पॅथ इंटो असो, त्यावर क्वेश्चन कमी आले होते, ज्याचा मी अभ्यास केला त्याचा. बाकी स्टॅटिक्स असो, इकॉनॉमिक्सचे काही असो, आणि जास्त करून आपले मेजर सब्जेक्टचे बी कन्सेप्च्युअल क्वेश्चन आले होते. त्याच्यामुळे थोडंसं कॉन्फिडन्स लो झाला. पेपर बघितला, कॉन्फिडन्स लो झाला, थोडंसं असं वाटत आहे की स्कोअर थोडा येत नाही समजा, म्हणजे कट ऑफ पण कमीच लागेल असं वाटत आहे. ऑफकोर्स जे अभ्यास करणाऱ्या तुझ्यासारख्या विद्यार्थ्यांना जर अवघड गेला असेल तर हा पेपर सगळ्यांसाठीच अवघड होता. आणि आता मी बऱ्याच जणांचे रिव्ह्यू घेतले, सगळ्यांचं म्हणणं आहे की पेपर अवघडच आहे. याचा अर्थ मेरिट जे आहे ते थोडंसं कमीच येईल. तर प्रश्न जे आहेत ते कसे वाटले तुला? म्हणजे स्ट्रेट प्रश्न किती होते आणि अप्लाइड प्रश्न किती होते? आपले डायरेक्ट स्ट्रेट प्रश्न सर खूपच कमी होते. मायनर म्हणजे असे बोटावर मोजणे इतके होते सर. फक्त त्यामध्ये एकच आहे, प्रोजिनी ऑफ न्यूक्लियस सीड असो, असे 1-2च क्वेश्चन डायरेक्ट स्ट्रेट होते. बाकी पूर्ण कन्सेप्च्युअल क्वेश्चन होते सर, आणि खूप डीपमधलं विचारले होते समजा मायनर टॉपिकवरती. बरं, काय वाटतं म्हणजे आता तू बऱ्याच माझ्या मते 6 महिन्यापासून चांगला अभ्यास करतोय, ज्युनियरसाठी काय सजेशन राहील? किती महिन्यापासून अभ्यास सुरू करायला पाहिजे? 6 महिन्याचा अभ्यास सफिशियंट आहे का? 6 महिन्याचा असा पेपर आला तर सफिशियंट नाही आहे, कारण की मल्टिपल टाईम रिव्हिजन केलं तेव्हाच आपण कन्सेप्च्युअल गोष्ट एका टाईमला म्हणजे कॅप्चर करू शकतो. नाही, हेच आन्सर आहे याचं, आणि असं खूप म्हणजे रिव्हिजन कमी झालं तर आपल्याला आन्सर माहिती असते, आपल्याला कन्सेप्ट माहिती असते, पण ते कन्फर्म कॉन्फिडन्स नसते त्या गोष्टीवरती. त्यासाठी मल्टिपल टाईम रिव्हिजन, त्यामध्ये आपण सुरुवातीपासून नोट्स वगैरे वाचणं असो, वॉल्यूम 1 वॉल्यूम 2 असो, म्हणजे प्रॉपर स्टेप बाय स्टेप जायला पाहिजे. कोणाच्या तरी गायडन्स घेऊनच, आता तुमच्यासारख्यांचा गायडन्स घेऊनच आपण प्रिपरेशन करायला पाहिजे. ओके, कमीत कमी मला असं वाटतं 10 महिने ते 1 वर्षाचा अभ्यास कन्फर्म विद्यार्थ्याचा पाहिजे, तरच अशी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी प्रत्येक विषयामध्ये येऊ शकते. बरोबर आहे. तुम्हाला अटेम्प्ट कसा झाला तुमचा फर्स्ट कन्फर्म अटेम्प्ट? कन्फर्म म्हणजे कन्फर्म अटेम्प्टमध्येच पण सर काही गोष्ट म्हणजे क्वेश्चनवरती तरी 30-40% वरती पण असं म्हणजे कन्फर्म नाही आहे मी, कारण की ते माहिती होतं पण आपलं कन्सेप्च्युअल असल्यामुळे थोडंसं कॉन्फिडन्स लो असल्यामुळे कॉन्फिडन्स येत नाही त्या गोष्टीवरती. बरं, आता बऱ्याच वेळा असं होईल की तुम्हाला प्रश्न आठवतील सगळ्यांनाच, आणि आता लक्षात येईल की तो प्रश्न सोपा होता, फक्त अंडर एक्झाम प्रेशर आपण तो पेपर सॉल्व्ह करू शकलो नाही. तर असंही बऱ्याच वेळा होतं, त्याच्यासाठी प्रॅक्टिसही थोडंसं इश्यू येतो. हॉर्टिकल्चरचा पेपर दिला मी काल, त्यामध्ये तसंच झालं सर. 2 क्वेश्चन असे मायनर मला माहिती, पण ते गडबडीत असो किंवा बर्डनमध्ये असो, किंवा हा येते मला म्हटल्यावर काय लक्ष द्यायचं याच्यावरती, डायरेक्ट मी आन्सर केलं, पण त्यामध्ये एक वर्ड असा होता की ते एका वर्डमुळं माझं ते आन्सर आणि ते कॉमन होतं. हां, की जे फर्स्ट सेमिस्टरच्या विद्यार्थ्याला येईल. ओके, म्हणजे हे प्रॅक्टिस फार महत्त्वाची आहे अंडर प्रेशर खेळण्याची. ओके, तर आपण मित्राला विचारू, तुझं नाव सांग आणि फर्स्ट राऊंडमध्ये तुला पेपर कसा वाटला सांग, आणि फर्स्ट राऊंडमध्ये तू किती क्वेश्चन अटेम्प्ट केले ते सांग. सर, माझं नाव केदार विजयराव शिंदे, मी तोंडापूर कॉलेजचा विद्यार्थी आहे, आणि फर्स्ट राऊंडमध्ये मी 80+ क्वेश्चन अटेम्प्ट केले, आणि थोडा डिफिकल्टी लेवल होता पेपरचा. अप्लाइड क्वेश्चन होते आणि स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन कमीच होते. त्यामुळं कसं आहे, कॉन्सेप्ट ज्याची क्लिअर असेल त्याला पेपर नक्कीच सोपा गेलेला असावा. मात्र अंडर प्रेशरमध्ये बऱ्याच चुका होऊ शकतात या पेपरमध्ये, कारण प्रेशर एवढं आता बर्डन आलं होतं, पेपर हार्ड चालला आहे. क्वेश्चन येतं तर फर्स्ट राऊंडमध्ये समजा बुकलेटचे पहिले 5-7 क्वेश्चन तर म्हणजे ओळखीचेच नसल्यासारखे वाटले. नंतर मग काही क्वेश्चनमध्ये कॉन्सेप्च्युअल त्याचे ऑप्शनसुद्धा हे आहे चुकीचं का हे बरोबर आहे, ऑप्शन चुजिंगमध्ये सुद्धा थोडा मिस्टेक झालेली असावी. ओके, बरं, मायनरचे प्रश्न इकडून या. मायनरचे प्रश्न कुठल्या कुठल्या विषयातून जास्त आले होते असं वाटतं तुम्हाला? मायनर सब्जेक्ट म्हणलं मोस्टली म्हणलं तर इकॉन आणि एक्सटेन्शन ह्याच्यामधून, आणि अजून एक म्हणलं तर स्टॅट, या 3 विषयामधून जास्तीत जास्त हे मायनरचे प्रश्न आले होते. त्याच्यामुळं पेपर थोडासा हार्ड लेवल होता असं वाटतं. बरं,
चालतं. योगेश, तुम्ही दोघांनी माझ्या मते आपली पॉवर मॉक टेस्ट दिली होती. त्यामध्ये आपण इकॉनॉमिक्स आणि एक्सटेन्शन असेल किंवा स्टॅटिस्टिक असेल याचे मायनर सब्जेक्ट जरी असले तरी चांगला फोकस केला होता. तर त्या मॉक टेस्टचा काय फायदा झाला का? त्याच्यासारखेच हा लेवल होता का काही जास्त फरक काय होता? त्याचा खूप फायदा झाला. आम्ही तेव्हा पण तुम्ही फीडबॅक विचारला होता तर मी म्हटलं होतं की तुम्हाला स्टॅटचे मायनर सब्जेक्टचे तुम्ही क्वेश्चन जास्त टाकले, पण त्या गोष्टीचा फायदा इथे झाला आणि तुम्ही त्यानंतर आम्हाला गायडन्स केलं होतं की नाही तुम्हाला असे क्वेश्चन सुरुवातीला येतील किंवा तुम्हाला बर्डन आणण्यासाठी असे क्वेश्चन पडतील तुमचे. तर त्यामुळं तुम्ही मला मार्गदर्शन केलं त्या मॉकचाही लय फायदा झाला, कारण की ते लक्षात आलं की सरांनी असं सांगितलं होतं की बुवा असे क्वेश्चन येऊ शकतात. आणि त्यामधले पण म्हणजे अप्लाइड क्वेश्चन आलेले होते सर. आम्ही तुम्ही मॉक टेस्ट दिल्यानंतर आमच्या लक्षात आलं की बुवा नाही अप्लाइड आपण करू शकतो, म्हणजे करावं लागते मायनरवरती. तर आम्ही ते रिव्हिजन वगैरे केलं नंतर, त्याच्यामुळे आम्हाला आज थोडासा फायदा झाला त्याचा. मॉक टेस्ट पुन्हा आपली जरा लवकर झाली त्याचाही फायदा आला, कारण वेळ भेटला तुम्हाला बऱ्यापैकी. तुम्हाला काय वाटतं मॉक टेस्टबद्दल? तर मॉक टेस्ट तुम्ही जे मायनर सब्जेक्टचे दिले होते क्वेश्चन, तर त्याचा फायदा आम्हाला इथं जास्तीत जास्त झाला समजा. आणि तुम्ही जे म्हणले होते की लेंदी प्रश्न म्हणा किंवा कन्सेप्च्युअल प्रश्न म्हणा, तर त्याच्यासाठी थोडा वेळच लागतो. मग त्याचा एक फायदा झाला आम्हाला. बरं, जी स्ट्रॅटेजी सांगितली होती मी पेपर सोडताना 2-3 सूचना सांगितल्या होत्या, जसं कालचा पेपरमध्ये थोडंसं पहिले 15-20 प्रश्न तुला अवघड गेले, किंवा लेंदी प्रश्न जर आले तर ते कसे सोडवायचे, किंवा अवघड प्रश्न पहिले 15-20 आले तर ते पहिले स्किप करायचे. तर ह्या बी ज्या महत्त्वाच्या सूचना सांगितल्या होत्या त्याचा काय फायदा आला की, किंवा स्ट्रॅटेजी जी मी सांगितली होती त्याचा काही फायदा आला का पेपरमध्ये? सर स्ट्रॅटेजी म्हणजे खूप महत्त्वाची आहे. आपण 1 वर्ष अभ्यास केला, माझ्यावरून सांगतो मी 6 महिने अभ्यास केला समजा, पण माझं तिथं स्ट्रॅटेजी असो तुमच्यासारख्याचं गायडन्स नसतं, ते तुम्ही मला स्ट्रिक्ट नसतं दिलं की बुवा आधी असे क्वेश्चन येऊ शकतात, मग आपण प्रेशरमध्ये आणि सर चुका होतात. आपल्याला अशा गोष्टी माहिती नसल्यानं की तिथं आता मला हॉटीच्या पेपरमध्ये 3 पेज असे आले होते की हॉटीचा पेपरच वाटत नव्हता, पूर्ण मायनर सब्जेक्टचा वाटत होता. पण माझा तुमचे शब्द कानावर पडत होते की नाही वा तुम्हाला ते म्हणजे प्रेशरमध्ये आणण्यासाठी तुमचे चुकवण्यासाठी असे क्वेश्चन येऊ शकतात. त्यामुळं ते माझ्या लक्षात होतं. 3 पेपर मी क्वेश्चन वाचत गेलो सर, पण ते आन्सर काही येत नव्हते. पण नंतर मला कॉन्फिडन्स आला कारण क्वेश्चन येत होते. त्याच्यामुळे फक्त आपल्याला प्रेशर मेंटेन करता आलं पाहिजे. त्यासाठी आपला अभ्यास असून मॉक टेस्ट पण तुमच्यासारखे तुम्ही घेता सर, त्या मॉक टेस्ट द्यायला पाहिजेत आणि तुमचं जे गायडन्स पर लेक्चर असते त्याच्यानंतर ते पूर्ण करायला पाहिजेत सर. ओके, थँक्यू. बघा कसं आहे माहिती आहे का, विराट कोहली एखाद्या मॅचमध्ये 100 रन काढत असेल तर त्याच्यात काही फार नवीन किंवा फार असं आश्चर्य वाटण्यासारखं नाही आहे. पण विराट कोहली जेव्हा अंडर प्रेशर फक्त एकट्यावरच गेम असतो त्यावेळी 100 रन काढतो, त्यावेळेस त्या 100 रनांची किंमत ही जास्त असते. तर तुम्ही मॉक टेस्टमध्ये जो स्कोअर करता आणि इथं फायनलमध्ये जो स्कोअर करता, याच्यामधले मॉक टेस्टपेक्षा फायनलचा स्कोअर याच्यासाठी मॅटर करतो की फायनलमध्ये तुम्ही अंडर प्रेशर असता आणि हे अंडर प्रेशर तुम्हाला खेळण्याची सवय झाली पाहिजे. त्यासाठी मॉक टेस्ट देऊन हे प्रेशर हँडल करण्याची जी आहे ती तुम्हाला सवय होऊन जाते. त्यामुळं हे अंडर प्रेशर गेम करणं हे फार महत्त्वाचं आहे, परफॉर्मन्स करणं हे फार महत्त्वाचं आहे. तर अंडर प्रेशर तुमच्या सगळ्यांच्याच थोडाफार चुका झाल्या असतील, अशा चुका सगळ्यांचीच होतात, त्याचं टेन्शन घेऊ नका. परंतु जेवढं चांगलं तुम्ही केलेलं आहे तेवढं चांगलं लक्षात ठेवा आणि तुमच्या परफॉर्मन्सचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आणि लवकरात लवकर चांगले MSCला तुम्हाला कॉलेजला ॲडमिशन मिळेल अशी अपेक्षा करू. थँक्यू. थँक्यू सर. माझं नाव निशांत बालाजी माने आहे. मी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर तोंडापूरचा विद्यार्थी आहे. ओके, बरं, आजचा पेपर दिला आहे? कालचा दिला होता का हॉर्टिकल्चरचा? हो. दोन्ही पेपरमध्ये कुठला पेपर कसा वाटला? हॉर्टिकल्चरचा थोडा सोपा होता आणि ॲग्रिकल्चरचा थोडा हार्ड होता, कारण की सगळ्या विषयाचा असते ना त्याच्यात, त्यामुळं थोडा हार्ड होता. हार्ड कशामुळे वाटला पेपर? कारण की मायनर विषयाचे जास्त त्याच्यात हे आले होते प्रश्न, आणि मायनर विषयाचा तेवढा काय अभ्यास कोणी करत नाही. बरं. प्रश्न स्ट्रेट होते की अप्लाइड होते? प्रश्न मिक्स होते जवळपास, म्हणजे दोन्ही टाईपचे होते. सुरुवातीला काही अलग लेवल होती, सोपी लेवल होती, आणि त्याच्यानंतर वाढत गेली लेवल. फर्स्ट अटेम्प्टमध्ये किती म्हणजे फर्स्ट अटेम्प्टमध्ये कन्फर्म जे प्रश्न सोडवले ते किती सोडवले अंदाजे? कन्फर्म असा अंदाजे तर जवळपास 70-80 सोडवले अंदाजे, म्हणजे कन्फर्म प्रश्न. हां, त्यानंतर थोडे तेवढे हेच झाले. बाकी मग विचार करून प्रश्न सोडवले समजा. बरं, हे किती महिन्यापासून अभ्यास तू चालू होता? अभ्यास तसा जसं आपलं रावे झालं त्याच्यानंतरच अभ्यास चालू केला होता. पण ते मधात वगैरे आपलं मॉड्यूलमध्ये वगैरे थोडं हे झालं. ओके, ठीक आहे. मग आता तुला काय वाटतं, ज्युनियरला काय सांगशील? अभ्यास कधीपासून करायला पाहिजेत? म्हणजे 4-5 महिन्याचा अभ्यास सफिशियंट आहे का जास्त वेळ अभ्यास करायला पाहिजे? नाही, ते 4-5 महिन्यात अभ्यास होतच नाही. अभ्यास करावा लागते तर फर्स्ट इयरपासूनच. फर्स्ट इयरपासून? बापरे. बरं. आणखीन काय सूचना राहतील तुझ्याकडून ज्युनियरला? काहीच नाही, फर्स्ट इयरपासून बस क्लासेस लावायचे आणि चालू द्यायचा अभ्यास. क्लासेस लावून अभ्यास चालू द्यायचा. ओके, थँक्यू. तुझं काय म्हणणं आहे मित्रा? तुझं नाव सांग एकदा. माझं नाव सिद्धोधन बाळू ढोले, राहणार माळसेलू, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर तोंडापूर आहे, इथला विद्यार्थी आहे. बरं. पेपर कसा वाटला? आजचा हार्ड होता, कालचा सोपा होता. बरं. आज किती अटेम्प्ट झालेत? आज अटेम्प्ट तर पूर्णच केलेत, पण हार्ड असल्यामुळे कन्फर्म अटेम्प्ट? कन्फर्म 50-60 असतील समजा. ओके.
ओके ओके मग याचा अर्थ सगळेजण अवघड आहे म्हणताय, म्हणजे थोडासा स्कोअर जो आहे किंवा मेरिट जे आहे ते खाली येईल असं वाटतं हो ना. मेरिट आजच्या याच्यात मेरिट कमी येईल लागल. हां कालचा सोपा होता. कालच्या याच्यावर मेरिट हायर जाऊ शकतं पण आज कमी आहे. बरं चालेल ठीक आहे. थँक्यू मित्रांनो. ऑल द बेस्ट.